त्यात संग्राम नावाचा एक अभिनेता त्या देवयानीसाठी डायलॉग म्हणायचा, तुमच्यासाठी काय पण. तुम्ही आज पाहता सायकलवर मागे लिहिलेलं असतं, गाडीवर मागे लिहिलेलं असतं, है ना? तसं तो म्हणायचा, तुमच्यासाठी काय पण. माझ्या मनात विचार आला की आपण हे कुणाला म्हणावं आजच्या काळात, त्याची गरज कुणाला आहे. शहरात गेलं तर घराला जड झालेले आईवडील, शहरात गेलं तर घराला जड झालेले आईवडील वृद्धाश्रमात जातात. खेड्यामध्ये घराला जड झालेले आईवडील गोठ्यामध्ये जातात. मग माणूस शिकला आणि त्याने काय मिळवलं? आपले आईवडील जर घराला जड होत असतील तर शिक्षणाने आपण काय साध्य केलं, याचं चिंतन करायला लावणारी ही कविता आहे. या कवितेतील घटना आणि पात्र सत्यच आहे, पण त्याचा आपल्या दोंडराई आणि परिसराशी काही संबंध नाही आहे असं जर कुणाला वाटलं तर तो निवळ योगायोग समजावा. कविता तुमच्या समोर ठेवतो आहे. तुमच्यासाठी काय पण. की बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आयपण. की बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आयपण, आणि बायकोला मात्र रोज म्हणतो तुमच्यासाठी काय. बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आयपण, बायकोला मात्र रोज म्हणतो तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची बी आठवण बघ दिवस, जरा तुझ्या माईची बी आठवण बघ दिवस. लेकाच्या पोटाला म्हणून किती केले ते नवस. इकडून तिकडून देव तिच्या नवसाला पावला, आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी बायकोला रानामध्ये न्यायची, ऊन लागल म्हणून तुझ्यावर सावली धरून खायची. भूक लागल्यावर तू सुद्धा जोर जोरात रडायचास, दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा वडायचास. लहानपणी मायकोला रानामध्ये न्यायची, ऊन लागले की तुझ्यावर सावली धरून खायची. भूक लागल्यावर तू सुद्धा जोर जोरात रडायचास, दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा वडायचास. अरे रक्त पिऊन पोचलास लेका, थोडी तरी ठेव जाण. रक्ताच्या नात्याचा करू नको सावमान. तुला वाघ बनवलंय माईनं, पण तिला उरलंही नाही रे बाई पण. तुला वाघ बनवलंय माईनं, पण तिला उरलंही नाही रे बाई पण. तुझ्या माईसाठी बी एकदा म्हण तुमच्यासाठी काय पण. तुझ्या माईसाठी बी एकदा म्हण तुमच्यासाठी काय. देवासारखा बाप तुझा, अरे देवासारखा बाप तुझा, तोही सोडलाय वाऱ्यावर. तुझी कणगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा दाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते. तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते. घरासाठी किती सुरे त्याच्या पाठीत उपसले होते. तुला नोकरी लागली आणि बानं गावभर वाटली साखर. खेड्यामधला बाप आहे की तुला नोकरी लागली, बानं गावभर वाटली साखर, पण त्याच्याच ताटात नाही आज चतकोर सुद्धा शिळी भाकर. बाप आयुष्यभर उन्हात आहे, पण तुझ्यासाठी सावली मागतोय. बाप आयुष्यभर उन्हात आहे, पण तुझ्यासाठी सावली मागतोय. तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रात्रभर देवळात जातोय. अरे लहानपणी ज्यांच्यासाठी तू बाळ होतस गुणाचं, बघा लहान मुलांचे लाड कसे होतात. अरे लहानपणी ज्यांच्यासाठी तू बाळ होतस गुणाचं, त्यांनाच आज दाखवून दिलंस कुणीही नसतं कुणाचं. माणूस जसा चंद्रावर गेलाय तेवढाच तू खालीही गेलाय खोल. माणूस जसा चंद्रावर गेलाय तेवढाच तू खाली गेलाय खोल. जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधासारखा आटून गेलाय संसार, दुधासारखा आटून गेलाय संसार. वर आली नाही साय पण, माय बापांना हे एकदा म्हण तुमच्यासाठी काय पण. तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे चेहरे मी वाचले. माझ्या असं लक्षात आलं की खूप वेळ बसून पाय दुखायला लागले, कंटाळा आला.